सेक्टर 5 पंचवटी अपार्टमेंटच्या बाजूला श्री दक्षिणमुखी हनुमान आणि शनी मंदिर ट्रस्टच्या वतीने हनुमान जयंती उत्सव सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पार पडला। सालाबादाप्रमाणे गेली 29 वर्ष हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येतो। भाविकांसाठी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, सुंदरकांड, माऊली ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, भव्य महाप्रसाद, प्रमोद करळकर बुवा यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सकाळी श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली व त्यानंतर सर्व महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत आरती झाली। आलेल्या सर्व महिला व पुरुष यांना प्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित निवडून आलेल्या सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले, तसेच शनी मंदिर व पूजेचे दर्शन घेतले। स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे, शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, नगरसेवक बंडूदादा केणी, नगरसेविका रेश्मा मढवी, श्रेया जिरगे, ऐश्वर्या सोनवणे, मधुकर परब, अरुण पडते व त्यांचे कुटुंब, अंकुश सोनवणे, चेतन नाईक, सुदर्शन जिरगे, राजेश मढवी, संजय भोसले असे अनेक मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच उद्योजक यांचे मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगेत उभे राहून दर्शन घेतले। भक्तगणांची संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग होती। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, लहान मुले यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। जवळपास 8,000च्या वर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। उत्सव समिती कार्याध्यक्ष ॲडव्होकेट संध्या सावंत, अध्यक्ष प्रभाकर सावंत, सचिव शरद सावंत, खजिनदार उत्तम गावडे, सर्व उत्सव कमिटी, प्रमुख सल्लागार तसेच सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय या ऐरोली भागातील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी संध्याताई सावंत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही हनुमान जयंती साजरी केली जाते आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आयोजित सर्व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसाद देखील लाभ घेत आहेत, त्याचा आनंद आहे। आणि खरं पाहिलं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाचं एक या ठिकाणी आलेल्या गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक त्यांच्याच नेतृत्वाखाली संध्याकाळी आमचं काम करतात। या ठिकाणी आहे, राजेश मडवे, आम्ही अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शन घेतले आणि मनापासून सगळ्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा। नमस्कार। आज हनुमान जयंतीच्या सर्व भाविकांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज संध्या मॅडमच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही सर्वजण इथे बजरंगबलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। इकडचं वातावरण पाहता अतिशय प्रसन्नमय वातावरणामध्ये आणि संध्याजींच्या अतिशय छान अशा नियोजनामध्ये हे भाविकांचे देवाच्या समोरचे साकडे घालत आहेत। ते देवाने ऐकावे आणि प्रत्येकाला आनंदमय जीवन द्यावा, बलशाली जीवन द्यावं, हेच हनुमंतावर बजरंगबलीकडे प्रार्थना आहे। धन्यवाद। अनेक शुभेच्छा भाविकांना। धन्यवाद। आज हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो। आज साकडं म्हणजे सर्व आपला प्रभागातील ऐरोली वासियांना सर्व जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आणि सर्वांचं आरोग्य, सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावं। या जन्मोत्सवानिमित्त मी एवढेच बोलतो की हा माझा परिसर आहे। आता 20-25 वर्ष अगोदरचे माझे सर्व मित्रमंडळी आहेत, तात्या झाला, शरद दादा झाला, पप्पू, आता आमचे एकदम जुने हे होते, परब काका झाले, ताई झाल्या, ही आमची सर्व जुने मंडळी होती। या मंडळीने हे मंदिर मी होतो तेव्हा एकदम छोटं मंदिर होतं आणि आता या मंदिरात रूपांतराचा
थोडं मोठ्या याच्यामध्ये झालेला आहे. या मंदिरासाठी जे काय पुढे गरज लागेल त्यासाठी मी कधी पण जेव्हा ताई आवाज येतील, या मंदिराचे सर्व सदस्य आवाज येतील, तेव्हा मी जे काय सहकार्य लागेल त्या सहकार्यासाठी मी प्रयत्न करेन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, तसेच इथे आज आपण पाहिलंय हनुमान जयंती जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. दक्षिणमुखी हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मागील 25 वर्षापासून आपण इथे जन्मोत्सव साजरा करतो आणि नेहमीप्रमाणे यावर्षी सकाळपासून जन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर हे सत्यनारायणची पूजा झाली आणि त्याच्यानंतर महाप्रसाद, आणि आता संध्याकाळी पण महाप्रसाद आहे आणि मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. दक्षिणमुखी हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. सरकारी योजना असतात त्या सुद्धा राबवल्या जातात आणि मुख्य म्हणजे हनुमान जयंतीचा जो सोहळा असतो तो पूर्ण ऐरोलीमध्ये आणि बाहेरून भाविक येतात. कारण हे 25 वर्षाचं पावित्र्य इथे राखलं गेलंय आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, सचिव शरद सावंत आणि खजिनदार उत्तम गावडे, तसेच इतर सर्व तात्या सावंत आहेत, नाना जांभळे आहेत. तर हे सर्व कार्यकर्ते नेहमी म्हणजे 24 तास भावून घेतलेले आहे त्यांनी आणि नित्यनेमाने पूजा अर्चा करणं आणि इथे जे काही येतात त्यांना सर्वांना अगदी आदर तिथ्याने वागवणं हे जे कार्य आहे हे नेहमी चालू असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण पाहतोय की भव्य संख्येने लोक इथे आशीर्वाद घ्यायला येतात. सकाळपासून ते रात्री 11-12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू असतो आणि आज जन्मोत्सवानिमित्त हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं मी देवाला प्रार्थना करीन की असं दरवर्षी आम्हाला असं भाग्य मिळू दे ह्या मंडळाला आणि ह्या मंडळाची भरभराट हो आणि अशा प्रकारे जन्मोत्सव आम्हाला साजरा करण्याचा लाभ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा केला जात आहे. ऐरोली क्रीडा मंडळाचे संस्थापक स्वर्गीय प्रदीप पप्पू सावंत यांनी या मंडळाला उभारणी दिली होती, मंडळाची स्थापना केली होती आणि मंडळाचं कार्य मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्यावेळी चालू होतं. तीच परंपरा इथल्या कार्यकर्त्यांनी जोपासलेली आहे. सन्माननीय श्री संध्या सावंत मॅडम, त्याचप्रमाणे आमचे मित्र शरद सावंत, तात्या सावंत, प्रभा सावंत हे सर्व इथले जे पदाधिकारी आहेत त्या मंडळासाठी, मंदिरासाठी अविरत झटत आहेत. काही अडचणीच्या काळामध्ये सर्वांनी पुढाकार घेऊन या मंदिराचा त्या ठिकाणी जे अतिक्रमण आलं होतं ते त्या ठिकाणी दूर केलेलं आहे. आता आज हनुमान चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो की काही ज्या ऐरोलीमध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा विनाश झालेला आहे, जे राहिलेले जे कुंभकर्ण कोण असतील त्यांचं सुद्धा लवकरच त्या ठिकाणी व्हावं आणि रामराज्य या ठिकाणी स्थापन व्हावं एवढंच आम्ही विनंती करतो.